श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 19 एप्रिल वार रविवार या दिवशी आलेला आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा सण खूप मोठा सण म्हणून ओळखला जातो. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षामध्ये तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत लाभदायी म्हटला जातो. या दिवशी कोणतेही चांगलं काम करण्यासाठी व लग्न कार्य जर आपल्या घरामध्ये एखाद्याचं करायचं असेल तर शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. जर या दिवशी एखादं शुभ कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर त्या कार्यामध्ये सतत तुम्हाला शुभ आणि मंगलचा सामना आपल्याला करावा लागतो. म्हणजेच काय तर जेव्हा आपण एखादं चांगलं कार्य करतो, मंगल कार्य करतो, तर त्याचं कधीही न संपणारं क्षय आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच काय तर या दिवशी अक्षय तृतीयाचा शब्दाचा अर्थ आहे असा की जे कधीही कमी होत नाही, कधीही संपत नाही, कधीही नाहीसं होत नाही. त्यामुळेच असं म्हटलं जातं की या दिवशी केलेले कामाचे फळ जे आहे तर ते आपल्याला डबल टिबल पटीने आपल्याला प्राप्त होते. जेव्हा आपण दान करतो तर त्याचं दुप्पट पटीने फळ आपल्याला प्राप्त होते. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याकडून नकळत कळत काही अशा चुका झाल्या तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कायमची निघून जाते आणि लक्ष्मी घरामध्ये वास करत नाही. अशा काही वस्तू आहेत तर त्या वस्तू जर आपल्या घरामध्ये जर राहिल्या तर या वस्तूमध्ये निगेटिव्हिटी जास्त असते. यामुळे नोकरीमध्ये समस्या येतात, पैशाचे मार्ग येण्याचे कमी होतात आणि घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही, सुख समृद्धी येत नाही. याचा वाईट परिणाम आपल्या घरावर राहतो आणि आपल्याला दुःख कष्ट भोगावे लागतात आणि त्या घरातून माता लक्ष्मी कायमचा काढता पाय घेत असते आणि त्या घरामध्ये धनहानी होत असते. या घरामध्ये दारिद्र्य वास करते आणि गरिबी ही साथ सोडत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक दुर्मिळ योग जुळून आलेले आहेत. तर या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दिवशी मालव्य राजयोग तयार होणार आहे. तर या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. म्हणूनच याला परशुराम जयंती असं सुद्धा म्हटलं जातं. अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की कधीही क्षय होत नाही. म्हणजे जी वस्तू धन जे आहे जेव्हा आपण घेतो त्यामध्ये सतत बरकत होते. एखादी पूजेची वस्तू आपण घेत असतो तर त्यामध्ये सतत बरकत होत असते, ते कधीही संपत नाही. या दिवशी केलेले पुण्य फळ शुभ कार्य हे अनंत पटीने आपल्याला टिकत असते. म्हणूनच पूर्णपणे कथेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. या दिवशी स्वर्गलोकातून गंगामाता पृथ्वीतरावर त्यांनी अवतार घेतला होता आणि आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गंगाजल शिंपडतो तेव्हा घरातील वातावरण हे शुद्ध होते. तर अन्नपूर्णा देवी जे आहे, अधिष्ठात्री देवी जे आहे अन्नपूर्णा, तर यांचा जन्मदिवस आज झाला होता. तसंच वनवासात भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र पांडवांना दिले होते. त्यातील अन्न कधीही संपत नव्हतं आणि कर आणि करा जो आहे तर या दिवशी घरामध्ये आणून त्याची पूजा केली जाते. तर आपल्या पितरांसाठी नैवेद्य ठेवला जातो. या दिवशी सोने चांदी किंवा काही सोन्याहून अधिक मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. तर असं म्हटलं जाते की हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि धन आकर्षित करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी स्मरण करून पितरांच्या नावाने नदीमध्ये तर्पण केले जाते किंवा आपल्या दक्षिण दिशेला उभं राहून तर्पण केले जाते. या दिवशी पितरांच्या नावाने एखादं मातीचा गडवा जो आहे किंवा अन्नदान जे आहे तर ते केले जाते. एखादा मातीचा गडवा आहे तर त्याची पूजा केली जाते. या दिवशी काही वस्तू आहेत जसं की काळ्या रंगाच्या वस्तू, मातीचे माठ असेल, घडे असेल, सातू असेल किंवा काळ्या रंगाचे ब्लँकेट असेल, अन्नदान असेल तर दान केले जाते. असं दान केल्याने आपल्याला शीतलताही प्राप्त होते. या दिवशी नवीन व्यवसाय चालू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम श्रेष्ठ म्हटला गेलेला आहे. या दिवशी कोणतीही पंचांग पाहायची गरज नाही किंवा कोणतीही वेळ आपल्याला पाहायची गरज नाही. या दिवशी जेव्हा तुम्ही एखाद्या घराची वास्तुशांती करता त्या घरामध्ये कधीही विघ्न येत नाही. जेव्हा तुम्ही हे बांधकाम केलेलं आहे तर एकावर एक तुम्ही एक झाली की दुसरी बिल्डिंग बांधू शकता किंवा त्यावर बरकत होत जाते.
तर असं म्हटलं जातं की पैसा घरामध्ये येऊ लागतो. कारण पहा, अक्षय जे आहे तर ही तृतीय जे आहे तर हे जेव्हा येते तेव्हा ग्रहाचा राजा सूर्य आणि चंद्र उच्च राशीत असतो, तेव्हा अक्षय योगाची निर्मिती आपल्याला पाहायला मिळत असते. हा योग जुळून आलेला असल्यामुळे धनप्राप्तीचे योग वाढणार आहेत. तर पहा, कारण अक्षय योग हा एक फारच दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. याला फलदायी योग म्हणून ओळखला जातो. तर या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे खूप महत्त्वाचं असते. तसंच काही वस्तू आहेत तर या घरातून बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीया येण्या अगोदर आपल्याला ह्या आवर्जून 5 वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत. अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर घरामध्ये दारिद्र्य नकारात्मकता वास करेल या वस्तू जर आपण घरामध्ये ठेवल्या तर पतीचा व्यवसाय चांगला चालत नाही, घरामध्ये पैसाही येत नाही, आजारपण वाढत जाते पण कमी होत नाही, घरामध्ये वादविवाद चालू असतात. वातावरण शांत असेल तर घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते. म्हणून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या ह्या ज्या वस्तू आहे आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर आपल्याला आवर्जून बाहेर काढायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. मित्र, मैत्रीण किंवा कुटुंबाबरोबर नक्की शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. आणि कुठून तुम्ही व्हिडिओ बघताय नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट ऐकायला मला खूप आवडतील. तर पहा, अक्षय तृतीया हा मोठा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी कोणतेही वस्तू जी आहे तुटलेली आहे किंवा काही वस्तू असतात ज्या आपल्या घरामध्ये आपण घडी करून ठेवत असतो किंवा काही असतात बॅगमध्ये असंच ठेवतो किंवा स्लॅपवर इकडे तिकडे पडलेल्या असतात. आपल्या जीवनामध्ये असे काही समस्या येतात या वस्तूमुळे, ज्यामुळे घरामध्ये वादविवाद क्लेश चालू असतात. तर ह्या वस्तू आवर्जून बाहेर काढायच्या आहेत. कारण या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची सेवा करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि कुबेर यंत्राची सेवा करत असतो. उपासना, सेवा आणि मंत्रजप केल्यामुळे ज्या वस्तू असतात ह्या वस्तूमुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होत असतो, प्रभाव पडतो, आपल्या जीवनावर पडत असतो. हा दिवस नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत लाभदायी म्हटला गेलेला आहे. पूजेच्या वस्तू खरेदी केल्या जातात किंवा सोने किंवा पितरासाठी कर किंवा करा ह्या दोन्ही जे माठ आहे मातीचे ते खरेदी केले जातात. या दिवशी शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा असेल तर ती केली जाते, जेणेकरून आपण या दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करू शकतो. तर पहा, असं म्हटलं जाते की या दिवशी जे उपाय आणि सेवा केलेली असते तर त्याच्यात कधी क्षय आपल्याला प्राप्त होते. ह्या वस्तू जर आपण काढल्या नाही आणि या घरामध्ये अशाच पद्धतीने आपण जर ठेवल्या तर याचा परिणाम जो आहे तर तो थेट मुलांवर होतो, कर्त्या पुरुषावर होत असतो. आणि या दिवशी आपण काही सेवा करतो त्या सेवेचा आपल्याला फलश्रुती मिळत नाही, उलट दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, पैसा आकर्षित करण्यासाठी अत्यंत लाभदायी म्हटले गेलेले आहेत. जर यातली एकही वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहणं पसंत करत नाही. तर सकारात्मक लहरी वाढवायच्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्र आणि मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करायला विसरू नका. तर पहा, एखादं आपण मंत्राचं पठण करतो किंवा सेवा करतो तर याचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही. आपण म्हणतो की भरपूर कष्ट करतो, आपण असं म्हणत असतो की आपण असं म्हणत असतो की कष्ट मेहनत करूनही मला पाहिजे तशी फलश्रुती मिळत नाही किंवा काही समस्या असतात, विघ्न असतात, सतत अडचणी समस्या आपल्याला उद्भवतात, पैसा घरामध्ये टिकत नाही, इतकं कष्ट करूनही माझे दिवस चांगले का येत नाहीत, यामध्ये बरकत का होत नाही, कर्ज वाढतच आहे पण कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आणि परिवाराची जी प्रगती आहे तर ती थांबते, खुंटते आणि आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी किंवा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास आपल्याला होऊ नये, शनिदेव प्रसन्न व्हावे, म्हणूनच आपल्या घरामध्ये ज्या अडगळ वस्तू असतात तर त्या काढणं खूप गरजेचं आहे. नाहीतर राहू केतूचा आपल्याला सामना करावा लागेल. या गोष्टीचे पालन करायचे आहे. कारण आपल्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये काही वस्तू असतात, या वस्तू स्वतःचं एक अस्तित्व दडलेलं असते या वस्तूमध्ये, त्यामुळे त्याचा प्रभाव जास्त आपल्या जीवनावर विपरीत होत असतो किंवा चांगला होत असतो. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते आणि एक नकारात्मक ऊर्जा असते. तसंच आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त नको असलेल्या वस्तू जास्त असतात. यातील काही वस्तू असतात यापासून आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात. काही वस्तू असतात तर त्यामधून आपल्याला
आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. म्हणूनच अक्षय तृतीया येण्या अगोदर आपल्याला आवर्जून ह्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत, नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते. आता आपल्या घरामध्ये पैसा कधीच टिकत नसेल, या दिवशी आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करायचं आहे, कारण हे दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची सेवा जे केलेली आहे तर याचं संपूर्ण क्षय आपल्याला प्राप्त होते. अक्षय तृतीयेला आवर्जून आपल्याला ह्या वस्तू अगोदर बाहेर काढायच्या आहेत. यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. तर पहा, घरात बंद पडलेलं घड्याळ जे आहे तर ते आपल्या जीवनाचं अस्तित्व आहे. वेळ कुठं थांबलेली आहे किंवा वेळ मध्ये आपल्याला कुठे जायचं आहे तर ती घड्याळ सांगत असते. जेव्हा घड्याळ बंद पडते तेव्हा आपलं नशीबही बंद पडते, आपलं कामही बंद पडत असते. म्हणून आपलं अस्तित्व नष्ट न व्हावं व आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला सकारात्मकता मिळावी म्हणून आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तर तो येणार आहे तर तो बंद होतो आणि आपली जी वेळ आहे तर ती वेळ जी आहे तर ती थांबते. आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला साथ देत नाही, त्यामध्ये आपल्याला 5 मिनिटासाठी जिथे जायचं असते तर त्या कामासाठी आपल्याला 1 तास लागतो. त्यामुळेच कधीही जी बंद पडलेली घड्याळ आहे तर ती पूर्णपणे आपल्या घरामध्ये चुकीची म्हटली गेलेली आहे. तर बंद पडलेली घड्याळ आपण घरामध्ये एका ठिकाणी ठेवून देतो आणि दुसरी वापरतो तर पूर्णपणे चुकीचं म्हटलं गेलेलं आहे. तर त्या घड्याळीला दुरुस्त करावं, नाहीतर ही घड्याळ जी आहे तर ती टाकून द्यावी, नाहीतर आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात. पैसा घरामध्ये येत नाही हा संकेत जो आहे तर तो आपल्या घरातील पहिला संकेत म्हटला जातो. बंद पडलेली घड्याळ जी आहे तर ती आताच काढून टाकावी, नाहीतर सेल टाकून परत दुरुस्त करावी. ज्या घरात बंद पडलेली घड्याळ असते तर त्या पुरुषाची प्रगती थांबत असते. ही वस्तू नक्कीच घरातून काढून टाकावी. त्यानंतर तुटलेली वस्तू जी आहे घड्याळ जी आहे तर ती नक्कीच काढावी. त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मळलेले कपडे. त्यानंतर ती तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पहा, आपल्या घरामध्ये आपण मळलेले कपडे असतात, फाटलेले तुटलेले कपडे असतात तर ते एखाद्या गठुड्यामध्ये ठेवत असतो किंवा एखाद्या पलंगाखाली ठेवत असतो. तर हे जे वस्तू आहेत तर आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते अडचणी समस्या यामध्ये उद्भवत असतात. गरिबी दारिद्र्य यायला लागते. म्हणून फाटलेले मळलेले कपडे असेल तर यामुळे आर्थिक समस्या ह्या उद्भवत असतात, पैशाच्या अडचणी येतात. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हे जे कपडे आहेत तर ते एखाद्या डस्टबिनमध्ये टाकावे किंवा तर गादी उशी अशा पद्धतीने हे कपडे बनवून घ्यावेत. त्यामुळे कपडे जे आहे फाटलेले किंवा मळलेले घरामध्ये राहणार नाही. तर पहा, असं म्हणतात की फाटलेले कपड्यामुळे आपली दारिद्र्य जी आहे तर ती घरामध्ये राहते, लक्ष्मीही नाराज होत असते. तर आपल्या घरामध्ये फाटलेले मळलेले कपडे असतील तर पुन्हा तुम्ही वापरत असाल तर आवर्जून घरातून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या कचऱ्यामध्ये फेकून द्याव्या, नाहीतर कोणाला दान म्हणून देऊ शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये कोणालाही लागू शकत नाही. चप्पल पहा, आपल्या घरामध्ये आपल्या उंबरवट्यावर चपला ठेवतो, पण चप्पल उंबरवट्यावर ठेवणं हे चुकीचं म्हटलं गेलेलं आहे. तेथूनच लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. जर आपण लक्ष्मीला अडगळ असं जर चपल्या आपण ठेवत असल्या तर लक्ष्मी येण्याचे मार्ग हे कमी होतात. म्हणूनच आपल्याला आपल्या उंबरवट्यावर चप्पल उलटी ठेवली असेल तर ती व्यवस्थित करायची आहे आणि चुकूनही उंबरवट्यावर चपला ठेवू नका, नाहीतर वास्तुदोष आणि अस्तव्यस्त चपल्या असतात तेव्हा घरामध्ये वास्तुदोष हा वाढतो. तर आपल्या दरवाजामध्ये तुटलेल्या चप्पल असेल तर ती आवर्जून व्यवस्थित करून आणावी, नाहीतर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याचं सर्वात मोठं काम चप्पलच करत असते. तुटलेल्या चपला व बूट जे आहे तर हे दुर्भाग्य वाढवण्याचं काम करत असतात. यामुळेच तर लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेत असते आणि घरामध्ये लक्ष्मी वास करत असते. संध्याकाळच्या वेळी त्या वेळेमध्ये चपला ह्या उंबरवट्यावर काढू नये. ज्यामुळे जे तुम्ही चप्पल वापरत नाही तर त्या आवर्जून पिशवीमध्ये बांधून वरती ठेवावे, नाही तर तुटलेल्या वस्तू घरातून बाहेर फेकाव्यात. त्यानंतर 5वी वस्तू आहे तुटलेला तडा गेलेला आरसा. असेल पहा फोटो देवाचा तर तो काढून टाकायचा आहे. तुटलेली काच असेल तर चिरलेली काच असेल तर ती आवर्जून काढून नवीन बसवायची असते. तर पहा,
आपल्या घरामध्ये एखादा डबा असतो, त्याचं झाकण तुटलेलं असते, चिरलेलं असते, तर अशी वस्तू घरामध्ये ताणतणाव वाढवत असते. या वास्तुदोषामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते, वादविवाद असतात. जिथे माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही, तर तिथे शांततेचं वातावरण असते, तिथेच माता लक्ष्मी राहणं पसंत करत असते. म्हणून तुटलेला आरसा असेल किंवा काच असेल, त्यामध्ये नकारात्मक शोषून घेण्याचं काम जास्त असते. तुटलेला पलंग असेल की स्लॅबवर काही अस्तव्यस्त वस्तू असतात, ज्यामुळे आर्थिक तंगी तुम्हाला जाणवते. तर आवर्जून स्लॅबवर वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्याव्यात आणि अडगळ असणारी वस्तू ठेवू नका. या वस्तू अक्षय तृतीयेच्या अगोदर, म्हणजे सण येण्याच्या अगोदर आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये सर्व जाळं जे आहे तर ते काढायचं आहे. गोमूत्र आणि गंगाजल तुळशीच्या काडीने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आवर्जून या दिवशी मुख्य उंबरवट्यावर आपल्या पितरांसाठी शुद्ध पाण्याचं पिण्याचं पाणी जे आहे तर ते थोडंसं शिंपडायचं आहे. मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. लक्ष्मी देवीचे पावलं काढायचे आहे किंवा शुभ आणि लाभ हे स्टिकर आणायचं आहे आणि मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे किंवा तुम्ही वरती दरवाजावर लावू शकता. यामुळे सकारात्मक लहरी घरामध्ये येत असतात. आंब्याचं तोरण तुम्ही बांधू शकता, त्यामध्ये झेंडूचे फुले लावावे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शोषून घेण्याचं काम जे आहे तर ते आंब्याचं पानं करत असतात. एखादी व्यक्ती घरामध्ये येत असेल, तिच्या मनामध्ये काही आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असेल दुसऱ्याबद्दल किंवा आपल्याबद्दल काही चुकीचे बोलत असेल, तर ती चुकीचे शब्द बोलत असेल तरीही त्याचा प्रभाव आपल्या घरामध्ये कोणालाही पडत नाही. म्हणून आवर्जून आंब्याचे पानं त्यामध्ये झेंडूचे फुलं लावावे. कारण हा दिवस लक्ष्मी माताची आणि कुबेर देवताचे आणि श्रीहरी विष्णूची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून अगरबत्ती ओवाळून आपलं घरातील वातावरण शुद्ध करायचं असते. कारण हा दिवस लक्ष्मीचं आगमन घरामध्ये आणण्यासाठी, माता लक्ष्मीला घरामध्ये खेचण्यासाठी या दिवशी हे नियम पाळले जातात. त्यानंतरची सर्वात शेवटची वस्तू आहे ते म्हणजे झाडू. तर पहा, झाडू घरामध्ये आपल्याला अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी आणून ठेवायचा असतो. आपल्या घरामध्ये जर तुटलेला झाडू असेल तर हा तुटलेला झाडू आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचारत असतो. आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर लक्ष्मी देवीला झाडू हा खूप प्रिय आहे. जर तुटलेल्या झाडूने तुम्ही घर झाडत असाल तर लक्ष्मी ही क्रोधित होत असते, लक्ष्मी देवी ही क्रोधित होत असते. म्हणून तुटलेला झाडू घरामध्ये कधीही वापरू नये. यामध्ये नकारात्मक शोषून घेण्याचं काम जास्त असते. कारण आपल्या घरातील जो केअर आहे तर तो झाडूनेच काढला जातो. नवीन झाडू आपल्याला आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी आदल्या दिवशी आणायचा आहे आणि त्याची पूजा करून घरामध्ये वापरायचा आहे. घरामध्ये आपण झाडू वापरत असतो तुटलेला, तर घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये आणखी समस्या येतात व घरामध्ये दुःख दारिद्र्य यायला लागते. म्हणून ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत, जसं की झाडू आणि मीठ, हे दोन्ही लक्ष्मी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. तर या दिवशी आवर्जून जे मीठ आहे, जर तुम्ही काचेच्या भरणीऐवजी तुम्ही साध्या भरणीमध्ये भरत असाल तर हे लक्ष्मी देवीला घरामध्ये खेचत नाही. जेव्हा आपण एखाद्या प्लास्टिकच्या भरणीमध्ये मीठ भरतो तर ते आपल्या घराचं दुर्भाग्य हे गरिबीमध्ये बदलत असते. म्हणूनच चुकूनही आपण प्लास्टिकची भरणी वापरू नका. आपल्याला काचेची भरणी आवर्जून वापरायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये येत असते आणि पैसाही घरामध्ये तिच्याबरोबर येत असतो. आदल्या दिवशी आवर्जून एक नवीन रोपटं तयार करून आणायचं आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये आपण तुळशीचं रोप जे आहे तर ते लावत असतो, उजव्या साईडला लावत असतो. तर काही सुकलेले झाडं असतात तर ते आपण न काढता त्यामध्ये पाणी टाकत असतो. पण पहा, सुकलेले झाडं जे आहे किंवा तुळस जी आहे तर ती आपल्या घरामध्ये किंवा कुठेही ठेवू नये. कारण सुकलेली जी तुळस आहे तर ती आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणत असते. म्हणून सुकलेल्या तुळशीला आवर्जून काढायचं आहे आणि नवीन तुळस त्यामध्ये लावायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य नावालाही उरत नाही. म्हणून या नियमांचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ.